संपत्ती प्रत्येकाच्या नजरेत भरते, पण त्याच्या पाठीमागचे कष्ट हे कधीतरी पाहायला हवेत. अमिताभ बच्चन अनेकांचा आयडॉल आहे. आज 70 सुद्धा स्वतःची जादू टिकवून आहे. त्याच्या काळाच्याच नव्हे तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातला सुद्धा तो ताईत आहे. पैसा अफाट आहे, प्रसिद्धी अमाप आहे, आता मिळवण्यासारखं काही राहिलंच नाही. या सहस्त्रकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याची नोंद आहे. काय वैभव आहे. पण हे आलं कसं माहितीये? या पाठीमागचा संघर्ष माहितीये? इलाहाबाद वरनं एक 25चा युवक आला मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी. निर्मात्याची दारं झिजवू लागला, गटीबेटी घेऊ लागला, पण कुठं काम मिळेना, कुठे काम देईना. 6.5 फूट उंचीचा ताडमाड उभट चेहऱ्याचा हा पोरगा तत्कालीन काळाच्या हिरोंच्या पंक्तीत कुठं बसतच नव्हता. अरे हिरो कुठला, व्हिलन सुद्धा त्याच्यासारखा नव्हता. व्हिलन बरे सिनेमातले असा तो, त्याला कुणी काम देत नव्हतं. अहो गर्दीत सुद्धा उभा राहायला जागा नव्हती त्याला सिनेमात. तरी धडका मारत होता, तरी नशिबाची टकरा घेत होता. काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय, बस नशीब आजमायचंय. हेलपाटे मारत होता. कधीतरी एखादं काम मिळायचं, कुठतरी गर्दीतला सीन असायचा, बस पोटापाण्याचं चालून जायचं. पण बरेच दिवस काहीच नसायचं. वडापाव खाऊन दिवस काढले, काही वेळा नुसतंच पाणी पिऊन, काही वेळा फक्त 2 केळी घ्यायची आणि त्याच्यावर दिवस काढायचा. हे सोसलंय सगळं अमिताभ. त्या उमेदीच्या काळात त्याच्या पोटाचे जे हाल झाले, त्या हालानं त्याला एक आजार दिला, टेम्पररी डायबिटीस नावाचा. तो आजार सोसत तो झगडत राहिला, लढत राहिला, टकरा घेत राहिला, पण नाही, काही झालंच नाही. अखेर त्यांनी मुंबईवरनं परत इलाहाबादला जायचा निर्णय घेतला. बॅग भरली, रेल्वे स्टेशनवर आला. बस नाही काय होत, आता निघावं परत. पण त्यावेळी त्याचा भाऊ अजिताभ पाठीमागून धावत धावत आला. अरे चल 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 चल, तुला चित्रपटात रोल मिळालाय, हिरोचा रोल आहे, चल चल माघारी. अमिताभला आनंद झाला. अखेर नशीब पलटलं, रोल मिळाला आणि तो माघारी आला. हिरोचा रोल आनंद होता, पण तिथं गेल्यावर कळलं त्या चित्रपटात 7 हिरो होते. काम केलं तरी त्यांनी झगडत राहिला, स्वतःशी नशिबाशी टकरा घेत राहिला. आकाशवाणीला मुलाखत द्यायला गेला निवेदक म्हणून. आकाशवाणीला त्याची मुलाखत झाली, पण आकाशवाणीनं स्पष्ट सांगितलं, तुमचा आवाज निवेदकासाठी योग्य नाही. हकललं अमिताभला. जो आवाज जगाची जादू बनून राहिलाय, तो आवाज आकाशवाणीनं हकलला. पण तेही अपयश त्यांनी सोचलं, सहन केलं, काळजात ठेवलं. परत हेलपाटे मारू लागला, झगडत राहिला नशिबाशी. अरे कुणी कुणी केलाय संघर्ष एवढा, कुणाच्या वाट्याला आलंय हे? आणि अखेर त्याला चित्रपट मिळाला. आणि 80च्या दशकामध्ये एक चित्रपट आला, आनंद नावाचा. पाठीमागचा सुपरस्टार राजेश खन्ना बरोबरचा त्याचा जुगलबंदीचा अभिनय गाजला. त्या चित्रपटानं त्याला आणखीन एक चित्रपट दिला आणि 1980च्या दशकात जंजीर प्रसिद्ध झाला. आणि अँग्री यंग मॅन म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अमिताभ बच्चनचा उदय झाला. अमिताभनं यश बघितलं, रातोरात अमिताभ स्टार झाला. यशही पचवता यायला हवं. अमिताभ ते यश पचवत राहिला या संघर्षाच्या लाटेवर. पण 90च्या दशकात कुलीच्या सेटवर त्याला पुन्हा अपघात झाला. पोटात चुरा खुपसला गेला आणि अमिताभ जायबंदी झाला. मृत्यूशी धडका मारू लागला. सगळा देश चिंताक्रांत झाला होता. मंदिरात आरती केली जात होती, मशिदीत नमाज पडले जात होते, चर्चमध्ये घंटा वाजवल्या जात होता. अमिताभ वाचावा, अमिताभ वाचावा. एवढी लोकप्रियता कधी कुणाच्या वाट्याला आली नव्हती. जनता डोळ्यात प्राण आणून सांगत होती, अमिताभचे प्राण वाचावेत. अवस्था इतकी विकट होती, त्याच्या पोटातली आतडी सगळी सगळी नासून गेलेली. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला चिमट्यात आतडं धरावं तर आतडं तुटून चिमट्यात यायचं. इतकी विलक्षण अवस्था होती. पण याच्यावरही मात करत अमिताभ जगला. परत जीवनाच्या संघर्षाला लागला, परत झगडत राहिला. मध्येच ABCL नावाची त्यांनी कंपनी काढली. 2 चित्रपटही या कंपनीनं आले. प्रचंड मोठा अफाट खर्च केला, पण ABCL ही त्याची कंपनी अक्षरशः डब्यात गेली. अमिताभचं दिवाळं निघालं. डोक्यावर प्रचंड मोठं कर्जाचं ओझं झालं. जीव द्यावा की मरावं अशी अवस्था. पण तरी त्या वादळात अमिताभ खंबीर राहिला. पण करावं काय? खिशात कफल्ल एक नया पैसा नव्हता. अखेर तो विवश आणि व्याकुळ अमिताभ एके दिवशी यश चोप्रांच्या दारात आला. दार उघडला गेला.
यश चोप्राने त्याच्याकडे बघितलं, विश्वास बसत नव्हता. तो हा अमिताभ आहे, तो एंग्री यंग मॅन, इतका व्याकुळ विवश. अमिताभच्या डोळ्यातनं कळदिशा अश्रू सुटले आणि अमिताभ यशजीला म्हणाला, यशजी, आय एम ब्रोकन, आय नीड ए जॉब, आय नीड ए जॉब. यशजी, आय एम ब्रोकन. हिंदी चित्रपटसृष्टीचा एंग्री यंग मॅन विवशपणे सांगत होता, आय एम ब्रोकन, मी मोडून पडलोय, मला कामाची गरज आहे. यश चोप्राने मिठी मारली आणि एक कोरा चेक सही करून अमिताभला दिला. काळजी करू नकोस, उद्यापासून तुझ्यासाठी चित्रपट सुरू करतोय. आणि दुसऱ्या दिवशी चित्रपट सुरू झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं मोहब्बते. अमिताभची दुसरी इनिंग चालू झाली. 50 अमिताभ झटत राहिला, लढत राहिला, आयुष्याशी संघर्ष करत राहिला. आणि मग आला कौन बनेगा करोडपती. आणि या कौन बनेगा करोडपतीनं जसं स्पर्धकांना करोडपती बनवलं, तसं अमिताभलाही करोडपती बनवलं. अमिताभ पुन्हा पुन्हा महामार्गावर आला, पुन्हा घोडदौड चालू झाली. वय वर्ष झालं 60. काजरा रे काजरा रेच्या तालावर अमिताभ परत ठुमके मारू लागला. एंग्री यंग मॅन, सुपरस्टार, सहस्त्रकातला सर्वोच्च अभिनेता. काय प्रवास आहे आयुष्याचा, संघर्षाशिवाय काय. गजरावर नाचणारा 70 वर्षाचा अमिताभ आपल्याला दिसतो, पण आपल्याला माहिती नसेल जगात क्वचित एखाद्याला होतो असा मायस्थेनियस ग्रेव्हिस नावाचा आजार अमिताभला आहे. सकाळी गोळी खाल्ल्याशिवाय त्याला त्याच्या हाताचं बोटही हलवता येत नाही. बोटही हलवता येत नाही त्याला. गोळी खाल्ल्याशिवाय ज्याला स्वतःच्या हाताचं बोट हलवता येत नाही, तो आजही तमाम हिंदुस्थान मधल्या लोकांवर किती मोही टाकून राहिलाय की लोक त्याच्या अभिनयानं हलतात. यश उगाच नाही वाटायला. हे मोठे पण कष्टाने मिळवावं लागतं, कष्टानं कमवावं लागतं. हा संघर्ष तुमच्या वाट्याला आला तर तुमची उंची मोठी. हे सगळं सोसायची सहन करायची तयारी ठेवा, मग सगळं जग तुमच्या स्वागताला उभा राहील. आणि तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात ते सामर्थ्य आहे. आपण तसं लढावं ही आमची अपेक्षा.